मला आपल्याला सांगताना आनंद होतो की जेटीचं काम मोठा गाव, आलिमघर, ठाणे म्हणजे ठाण्याचा जो कोळशेत भाग आहे त्या कोळशेत भागामध्ये जेटीचं काम सुरू आहे आणि त्याच्यानंतर मीराभाई, कल्याण, दिवा आणि ठाणे क्रीक मार्गे वाशीच्या जे नवी मुंबईच्या नवीन विमानतळाला जाण्याचा एक दुसरा रूट आहे. बऱ्यापैकी इथून मुंबईला जाणारा रेल्वे, लोकल रेल्वे नंतर एक दुसरा पर्यायी मार्ग जो ट्रॅफिक विहित असेल असा एक मार्ग सुरू होणार आहे. जर मुंबईला जायचं असेल तर जो रेल्वेचा जो एवढा तिकिटाचा खर्च आहे त्याच्यापेक्षा कमी तिकीट खर्चामध्ये माणूस मुंबईला कसा पोहोचेल याच्यासाठी या वॉटर ट्रान्सपोर्टचा मोठ्या प्रमाणात शहराला फायदा होईल. येत्या काळात डोंबिवलीकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. याचं कारण म्हणजे डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव खाडी किनारा इथून रोरो जेट्टीची जी सुविधा आहे ती सुरू होणार आहे आणि या जेट्टीच्या सुविधामुळे नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर, वसई विरार व इतर ठिकाणी विशेष म्हणजे नवी मुंबई विमानतळ गाठणं सुद्धा प्रवाशांना सोपं जाणार आहे. नेमका हा प्रोजेक्ट काय आहे आणि या प्रोजेक्टमुळे सामान्य नागरिकांना नेमका कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो यावर आज चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख दीपेश म्हात्रे आहेत. सर, काय सांगाल, रोरो जेट्टीचा जो प्रोजेक्ट आहे तो येत्या डिसेंबरला सुरू होणार आहे. काय नेमका हा प्रोजेक्ट आहे आणि कशा प्रकारे त्या प्रोजेक्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी शहरं आहेत ती इन्व्हॉल्व्ह होणार आहे आणि नागरिकांना याचा कसा फायदा होणार आहे? डोंबिवली एक असं शहर आहे जो तिन्ही बाजूनी पाण्याने ज्याला वेळखा घातलेला आहे आणि जी आपली उल्हास नदी आहे ती आपल्या शहराला लागून समुद्राकडे जाते. बऱ्याच वर्षापासून इथून वॉटर ट्रान्सपोर्ट व्हावा याची मागणी बऱ्याच वर्षापासून होत होती. मला आठवतं की 2005ला माननीय माजी महापौर पुंडलिक म्हात्रे साहेब जेव्हा या शहराचे महापौर झाले त्या काळामध्ये देखील या विषयावरती चर्चा अनेक वेळा झाली होती की कल्याणपासनं वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जिथे आरमार सुरू झालं तिथून एक वॉटर ट्रान्सपोर्ट मुंबईपर्यंत करायचा आणि त्याच्यासाठी काही पाहण्यात देखील दौरे देखील झाले होते. तर त्याच्यानंतर ज्याच्या 2014ला जेव्हा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले त्याच्यानंतर वॉटर ट्रान्सपोर्टवर देशभरामध्ये लक्ष दिलं गेलं आणि विशेषतः मला आपल्याला सांगावं असं वाटतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर सागरमाला जो प्रोजेक्ट त्यांनी जाहीर केला त्या सागरमाला प्रोजेक्टमध्ये या जेटीचा आणि इथून वॉटर ट्रान्सपोर्ट कल्याणपासून ते मुंबईपर्यंत वॉटर ट्रान्सपोर्ट व्हावा याच्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा जो 100 दिवसाचा पहिला कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये या प्रोजेक्टचं नियोजन केलं आणि त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. मला आपल्याला सांगताना आनंद होतो की त्याच्या जेटीचं काम मोठा गाव, आलिमघर, ठाणे म्हणजे ठाण्याचा जो कोळशेत भाग आहे त्या कोळशेत भागामध्ये जेटीचं काम सुरू आहे आणि त्याच्यानंतर मीरा भाईंदर अशी ही जेटीची कामं आता सुरू झालेली आहेत. त्याचबरोबर कल्याण, दिवा आणि ठाणे क्रीक मार्गे वाशीच्या जे नवी मुंबईच्या नवीन विमानतळाला जाण्याचा एक दुसरा रूट आहे तो देखील महत्वाकांक्षी रूट या सागरमाला प्रोजेक्टमध्ये घेतलेला आहे आणि डोंबिवलीमध्ये रोरो जेटी प्लस वॉटर जी मेट्रो आहे त्याचं काम आता सुरू झालेलं आहे आणि ते डिसेंबरपर्यंत काम संपल्यानंतर आता याची पुढची जी प्रोसेस आहे ती सुरू होणार आणि बऱ्यापैकी इथून मुंबईला जाणारा रेल्वे, लोकल रेल्वे नंतर एक दुसरा पर्यायी मार्ग जो ट्रॅफिक विहित असेल असा एक मार्ग सुरू होणार आहे आणि त्याच्याने लोकांना खूप मोठा फायदा होईल. बघा, आज जो मांडवा जेटीवरनं लोक प्रवास करतात तसाच प्रवास भविष्य काळामध्ये आणि स्वस्तामध्ये म्हणजे आता बघा जर मुंबईला जायचं असेल तर जो रेल्वेचा जो एवढा तिकिटाचा खर्च आहे त्याच्यापेक्षा कमी तिकीट खर्चामध्ये माणूस मुंबईला कसा पोहोचेल याच्यासाठी या वॉटर ट्रान्सपोर्टचा मोठ्या प्रमाणात शहराला फायदा होईल. मला असं वाटतं की बरीचशी लोक याच्यावरती चांगल्या पॉझिटिव्हली चर्चा करतात पण बऱ्याच लोकांना एवढे दिवस मस्करी वाटत होती की असं अरे काय होणारच नाही काही चर्चा करत होते पण आता याचं बऱ्यापैकी काम पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच इथून वॉटर टॅक्सी आणि रोरो दोन वेगवेगळे प्रोजेक्ट आहे. वॉटर मेट्रो वेगळा आणि रोरो वेगळा. रोरो जी आहे त्याच्यामध्ये गाडी आपली त्याच्यामध्ये टाकून आपण मुंबईपर्यंत जाणार आणि जे वॉटर मेट्रो आहे त्याच्यामध्ये प्रवासी त्याच्यामध्ये बसून ती मेट्रो मुंबईपर्यंत, वसई विरारपर्यंत जाईल अशी
असा हा प्रोजेक्ट आहे. साधारण या प्रोजेक्टसाठी किती खर्च आलेला आहे आणि सामान्य नागरिकांच्या खिशाला नेमका हा खर्च जो आहे तो परवडण्यासारखा आहे का? आता डोंबिवलीचा जो आपण विशेषतः प्रोजेक्ट जर बघितलं तर 31 कोटी रुपये या प्रोजेक्टसाठी मंजूर झालेले आहे आणि जो पूर्ण जर प्रोजेक्ट बघितलं त्याला जवळजवळ 225 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने याच्यासाठी मंजूर केलेत आणि महाराष्ट्र शासन याला कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडून देत नाही. आता गेल्या आठवड्यामध्येच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब इथे आले होते, त्यांनी देखील या प्रोजेक्टची पाहणी केली. भविष्यामध्ये रवींद्र चव्हाण साहेबांनी नितेश राणे साहेब जे या विभागाचे मंत्री आहेत ते देखील या प्रोजेक्टची पाहणी करणार आहेत आणि मला असं वाटतं की डोंबिवलीच्या ज्या ट्रान्सपोर्टचा विषय आहे जो आज आपण बघत असाल तर डोंबिवलीकडनं 2 मार्ग आहेत. एक तर शिलफाटा मार्ग आहे आणि दुसरा आहे जो मोठ्या गावमधून मालकुली ब्रिजच्या माध्यमातून मार्ग जातो. या दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होत असते. कुठेही ट्रॅफिक विरहित आणि रेल्वेशिवाय दुसरा काही पर्याय नाही लोकांना. ते एक नवीन पर्याय याच्यातनं उपलब्ध झाला तर ट्रॅफिकचं डायल्यूट होईल ट्रॅफिक आणि बऱ्यापैकी लोकांना दिलासा मिळेल असं आम्हाला वाटतं. या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा मोठा प्रोजेक्ट आहे. मग स्थानिक भूमिपुत्रांना याच्यामध्ये रोजगाराची संधी वगैरे उपलब्ध होण्याचे काही चिन्ह आहेत का? कारण अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो स्थानिक भूमिपुत्रांकडूनच आलेला आहे. खूप चांगला प्रश्न तुम्ही घेतला. याच्यामध्ये मला सांगताना आपल्याला आनंद होतो की या भागामध्ये जे वॉटर ट्रान्सपोर्ट कंपनीज येणार आहेत त्याच्यामधून इथे तिकीट घर उभं राहणार आहे. त्या तिकीट घरमध्ये हाऊसकीपिंग असेल, त्याच्यानंतर तिकीट घरावर लागणारी जी यंत्रणा आहे तिथे पहिलं प्राधान्य इथल्या भूमिपुत्रांना दिलं जाईल. जे खाडीमध्ये आपलं मासेमारी करून एवढे दिवस उदरनिर्वाह करत होते, त्या काही रेतीचे धंदे करत होते, ते सगळं बंद झालेलं आहे आता. तर त्याच भूमिपुत्रांना प्रायोरिटीने इथे रोजगार मिळावा याच्यासाठी मी तसं पत्र मुख्यमंत्री साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब यांना दिलेलं आहे आणि त्यांनी मला आश्वस्त केलं आहे की इथे जी लागणारी जी मुलं आहेत, जी कामाला लागणारी मुलं आहेत ती स्थानिक भूमिपुत्रच मुलं असतील आणि त्यांनाच इथे रोजगार दिला जाईल. कारण जे खाडीतला जो प्रवाह असतो, जे भरती ओटी असते हे त्यांना बऱ्यापैकी माहीत असतं आणि तसेच थोडे नॉलेज असलेली लोक याच्यामध्ये कामाला घेतली जाणार. नक्की सर, आपण बघितलं आपल्या सोबत भाजपाचे नगरसेवक दीपेश म्हात्रे होते. त्यांनी या ठिकाणी रोरो जेट्टीचा प्रोजेक्ट नेमका काय असणार आहे या संदर्भात माहिती दिलेली आहे. त्यामुळे लवकरच या वर्षाच्या एंडिंगला एक चांगला प्रकारचा प्रकल्प जो आहे तो डोंबिवलीकरांच्या भेटीला येणार आहे आणि महत्वाचं म्हणजे या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार देखील उपलब्ध होणार आहे. मयुरी चव्हाण, कल्याण, डोंबिवली.